महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक वादात। राजकीय आरोपांमुळे मसापाची निवडणूक चर्चेत। मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रचार होत असल्याचा आरोप। विरोधी पॅनलकडून थेट सायबर पोलिसात ठाव। मराठी साहित्याची 120 वर्षांची परंपरा असलेल्या साहित्य परिषदेची निवडणूक यावर्षी पुण्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी आणि परिवर्तन उत्कर्ष आघाडी अशी 2 पॅनल रिंगणात आहेत। मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साहित्य परिषदेच्या निवडणुकीत प्रचार केला जात असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीनं पत्रकार परिषद घेत केलाय। पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक भाजप नेते राजेश पांडे हे सरकारी यंत्रणांचा वापर करत मतदारांवरती दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला। साताऱ्याच्या साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांनी साहित्य संस्थेत हस्तक्षेप करणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर सुद्धा असे प्रकार घडतायत असं परिवर्तन उत्कर्ष पॅनलचं म्हणणं आहे। यापूर्वी नितीन गडकरी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी पत्र काढून खुलासा केला होता। तसंच पत्र आता मुख्यमंत्र्यांनी काढून याबाबत खुलासा करावा अशी मागणीही करण्यात येते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत आल्यानंतर त्यांनी लेखी खुलासा केलेला होता। तसाच खुलासा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत करणं गरजेचं आहे। साहित्य संस्थांमध्ये कधीही राजकीय पक्षांनी पॅनल केलेलं नाही आणि पहिल्यांदाच असं घडतंय तर त्याचा खुलासा मुख्यमंत्री साहेबांनी करावा अशी मी विनंती करतो आणि राजकीय पक्षांपासून साहित्य संस्था स्वायत्त ठेवाव्यात अशी विनंती करतो। तर साहित्य संवर्धन आघाडीकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं। या निवडणुकीमध्ये परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यानं राजकीय आरोप करत असल्याचा दावा करण्यात आला। विनोद कुलकर्णी हे शिवेंद्रराजे भोसले यांचे जवळचे आहे असा दावाही करण्यात येतोय। दिवंगत खासदार प्रकाश जावडेकर यांचे पुत्र कुणाल जावडेकर हे सुद्धा परिवर्तन उत्कर्ष आघाडीकडून निवडणूक लढवत असल्याचं साहित्य संवर्धन आघाडीचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचं पॅनल असं कधीही म्हणालेलं नाही। चांगली माणसं साहित्य संस्थेमध्ये येत असतील तर त्यांना घ्यायला काही हरकत नसल्याचं मत प्रदीप निफाडकर यांनी म्हटलंय। म्हणजे आमच्याबरोबर काँग्रेस आलं, राष्ट्रवादी आलं आणि बीजेपी आलं, आम्हाला कुणी आलं तरी आम्हाला सरकारला शेवटी चांगली लोक एकत्र यावी। मग उल्हास पवार सारखा जर रसिक माणूस जो ज्याचं वाचन चांगलं आहे हा माणूस जर आमच्याबरोबर असेल तर आम्हाला आनंदच आहे ना, काय नाहीये? नाही मी सांगतोय उद्या। साहित्य संवर्धन आघाडीनं प्रचारासाठी आयोजित ऑनलाईन बैठकीचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीवर करण्यात आला। या प्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्या विरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे। मसापच्या निवडणुकीला लागलेल्या या वळणाची चर्चा सध्या पुणेकरांत रंगली। पुण्यातील साहित्य परिषद 120 वर्ष जुनी संस्था आहे। अनेक साहित्यिकांनी अध्यक्ष म्हणून काम केलं। साहित्यातली मातृसंस्था म्हणून नावारूपाला आलेल्या या संस्थेची निवडणूक राजकीय आरोप प्रत्यारोपानं गाजताना दिसते। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।